पुणे महापालिकेने पुन्हा नव्यानं बीआरटी करण्याचा घाट घातलाय। नवा बीआरटी मार्ग संगमवाडी ते विश्रांतवाडी या रस्त्यावर धावणार आहे। मात्र या मार्गावर अजूनही त्रुटी असल्याची टीका स्वयंसेवी संस्थांनी केली आहे। ट्रान्सफर टर्मिनल आयटीएमएस अजूनही अस्तित्वात नसताना बीआरटी कशी होणार अशी विचारणा केली जाते। 1 ऑगस्ट पासून हा बीआरटी मार्ग सुरू करण्याचा मनपाचा मानस आहे। मात्र या मार्गावरच्या बहुतांश बस स्थानकांची कामं अपूर्ण असल्याचं दिसतंय। संगमवाडी चौकात बीआरटी बस थांबे उभारण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे। संगमवाडी चौकात असलेल्या 2 बस थांब्यांवर स्वयंचलित दरवाजे बसवण्याचं काम सुरू आहे। थांब्यांच्या मागील बाजूचे पत्रे चोरीला गेलेत। अशा अनेक समस्या असतानाही बीआरटी सुरू करण्याचा विश्वास महापालिकेला वाटतोय। काय होणार आहे, कुठून कुठपर्यंत कसं जायचं आहे, तुम्हाला पुढचे रूट कसे असणार आहेत, हे जोपर्यंत सामान्य नागरिकाला कळत नाही तोपर्यंत अशा रूटचा उपयोग होत नाही। आजपर्यंतचा अनुभव आहे। होतंय असं की याच्यामध्ये कुणीही लोकांना ट्रान्सपोर्ट मिळावं याचा विचार करताना दिसत नाही, तर आलेले पैसे खर्च कसे करायचे हे फक्त पैशासाठी चाललेले। याच्यामध्ये सामान्य माणसाचा कधीही विचार करण्यात आलेला नाही। नागरिकांसाठी सदर बीआरटी रूट आम्ही त्या ठिकाणी 1 तारखेला सुरू करतोय, परंतु त्यामध्ये आज आपण पाहिलं असेल की ट्रायल रन त्या ठिकाणी झालं पाहिजे, नागरिकांना त्याची सवय झाली पाहिजे। ह्या दृष्टीने काही दिवस आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतील। 4-5 दिवस सुरू झाल्यानंतर 1 ऑगस्टला जरी आपण सुरू केली तरी 4-5 दिवस आपल्याला ट्रायल रन करावं लागेल की जेणेकरून नागरिकांना सुद्धा या गोष्टीची कल्पना मिळेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।